पुढचं बघू आता अव्ययीभाव समास. आता याचे साहजिकच आहे, समासाचे पुन्हा आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. अव्ययीभाव समास ओळखायचा असेल तर नियम 3 आहे. किती नियम आहेत? 3 नियम आहेत. याच्यापैकी पहिला नियम काय म्हणतोय बघा, परत मी म्हणतो अव्ययीभाव समासाचे 3 नियम आहेत. पहिला नियम काय म्हणतो बघा, आ, यथा आणि प्रति. आणि हे शब्द तुम्हाला सुरुवातीलाच आढळतील. आ, यथा, प्रति एखाद्या शब्दाच्या सुरुवातीलाच आढळतील. उदाहरणार्थ हे आ, यथा, प्रति हे उपसर्ग, यांना काय म्हटलं जातं? उपसर्ग. उपसर्ग म्हटलं जातं यांना, उपसर्ग. ठीक आहे, उपसर्ग म्हटलं जातो यांना. तर हे उपसर्ग आहेत, कोणत्या भाषेतनं आलेले आहेत? तर हे संस्कृत भाषेतनं आलेले आहे. कोणत्या भाषेतनं आलेलं आहे? संस्कृत भाषेमधून आलेलं आहे, मराठी व्याकरणामध्ये. ठीक आहे, आता हा पण प्रश्न येतो, आ, यथा, प्रति हे उपसर्ग कोणत्या भाषेतनं आलेला आहे? तर संस्कृत भाषेमधून आलेला आहे. आता तुम्हाला पुढची उदाहरणं देतो मी या ठिकाणी. ठीक आहे, आ वर्ण बघा, आता मगाशीच उदाहरण घेतलं आहे, त्यामध्ये आ नंतर मरण हा शब्द घेतला. दुसरं उदाहरण घेतलं यथा, यथाशक्ती. तिसरं बघूयात आता आपण प्रति, प्रतिदिन. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला आढळतं आहे यथा, या ठिकाणी आढळतोय तुम्हाला प्रति. ठीक आहे, आ, यथा आणि प्रति. हे आता मूळ शब्द कोणते आहे याच्यामध्ये? मूळ शब्द होतो याच्यामध्ये मरण. याच्यामध्ये मरण येत आहे, याच्यामध्ये शक्ती येत आहे, याच्यामध्ये दिन येत आहे. पण या मूळ शब्दाच्या सुरुवातीलाच आ, यथा, प्रति हे शब्द जर का कधी तुम्हाला आढळले किंवा हे उपसर्ग जर कधी तुम्हाला आढळले तर तुम्हाला कुठेही पाहण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही क्लिक करायचं अव्ययीभाव समास हे ऑप्शन